जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय संविधानाबद्दल पूर्ण इतिहास A to Z. काय काय घडलं, कधी कधी घडलं, कसं घडलं, संविधान लिहिण्यामध्ये किती त्रास झाला, काय झाला, कुठून निवडून आले बाबासाहेब, हे सगळं आपण एका व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती सगळी मी देईन टप्प्याटप्प्याने. तर नक्की बघा व्हिडिओ. तर चला व्हिडिओला सुरू करूया. 26 जानेवारी 1950. 21 तोफाच्या सलामी संगती तिरंगा फडकवताना राष्ट्रपति राजेंद्र प्रसाद ने स्वतंत्र भारत का स्वनिर्मित संविधान लागू किया. भारत के नए युग के शुरुआत के साक्षी सहित श्री गोपालचार्य, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल जैसे गणमान्य बने. हे संविधान लिहिणे एवढं सोपं नव्हतं. इतिहासाची पाने आपण चाळली तर आपल्याला कळेल की इतिहासाचे साक्षी कोण कोण होते. संविधान लिहिण्याची आणि स्वातंत्र्याची लढाई ही खूप कठीण होती. जेवढे आपण गुलामीपासून त्रस्त झालेल्या देशवासियांना विश्वयुद्धामध्ये भाग घेण्याचा सहभाग घेतला ब्रिटिशांनी. आणि ते ब्रिटिश एवढेही बोलले की तुम्ही आमच्या संघ सहभाग घ्या, आम्ही तुमच्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ. त्या ब्रिटिशांच्या बोलण्यावर आपल्या भारतीयांनी त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ब्रिटिशांनी शेवटी पलटी मारली. जे व्हायचं तेच झालं. पण त्या ब्रिटिशांनी त्यानंतर कायदा आणला, भारत सरकार अधिनियम 1919. तो कायदा आणल्याचा आसार असा झाला की त्या दुहेरी शासन पद्धती तयार झाली. तो कायदा आल्यानंतर भारतीयांना फायदा झाला. स्वास्थ्य, शिक्षण, आरोग्य सगळीकडे लक्ष दिलं आणि ते कायदा भारतीय मंत्र्यांकडे सोपून दिला. आणि दुसरे म्हणजे सैनिकांचे हे मुद्दे व्हायसराय यांच्या हातामध्ये होते. आपल्या भारतीयांना हे आश्वासन दिलं की जे कायदा त्यांनी लागू केलाय त्याचा खूप चांगला असा फायदा होऊ शकतो. तो कायदा तयार केल्यानंतर आपल्या भारतामध्ये आले सायमन कमिशन. ते सायमन कमिशन आले आपल्या भारतात 1928 साली. त्या सायमन कमिशनने बऱ्याच नाटक्या पद्धतीने संविधानाची रूपरेखा तयार केली. पण त्यावेळी वेळ बदललेला होता. त्यावेळी भारतीय त्यांच्या भागामध्ये येणार नव्हते. भारतीयांना सगळं माहिती पडलं की हे आम्हाला फसवत आहे. भारतीयांच्या मनात सायमन कमिशन विरोधात खूप असा राग सुरू होता आणि आंदोलने, मोर्चे चालू होती. गो सायमन असं आंदोलने चालू होती. त्यानंतर सायमन कमिशनने एक बैठक बोलवली, पण त्याच्यामध्ये बरेच भारतीय नेते नव्हते, म्हणून ती परिषद असफल ठरली. पण तरीही ब्रिटिश आर्मी आपल्या भारतीयांना भडकवत होती की तुम्ही हे करा. पण तरी आपला भारतीय संविधानाचा साचा निर्माण झाला होता. 1928 साली मोतीलाल नेहरू संगती 7 काँग्रेसी सदस्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला. याची नीव 1921 साली भारतीय काँग्रेसनी कराचीमध्ये ठरवली होती. स्वतंत्र भारताच्या संविधानाची रूपरेषा सजण्यासाठी तयार होत होती. नंतर आला गव्हर्नमेंट ऍक्ट ऑफ इंडिया 1935, ज्याला आपल्या संविधानाचा स्ट्रक्चर बेस असं म्हणलं जातं. तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्या बेसवर भारतीय संविधानाचा पाया उभा राहण्यास सुरुवात झाली. 1935 हे वर्ष भारतासाठी एक सुवर्ण वर्ष होतं. या भारताच्या स्वातंत्र्याला घेऊन मुस्लिम लीग आणि काँग्रेस लीग यांच्यामध्ये भांडणं सुरूच होती. त्या दोघांमध्ये वाद एवढा निर्माण झाला की त्या वादाचं रूपांतर हिंसेमध्ये दिसू लागलं होतं आपल्या देशामध्ये. या सगळ्या वादाला इग्नोर करून आपल्या भारत देशातील नेता देशाच्या प्रगतीकडे जात होते. पाकिस्तान आणि भारत युद्धाच्या दरम्यान आपल्या भारत देशाने संविधानाचं एक प्रारूप 1935 सालीच तयार केलं होतं. या कायद्यामध्ये सगळ्यांना समान अधिकार, सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, सगळ्यांना संपत्ती ठेवण्याचा अधिकार मिळावा, यासाठी त्या कायद्यामध्ये रूपांतर केले होते. या संगतीत भारत छोडो आंदोलन आणि आझाद हिंद सेने यांचा मोर्चा आंदोलने चालूच होती आपल्या इंग्रजांच्या विरोधात. जसे भारतीय राष्ट्रीय आंदोलन जोर पकडत गेलं तसतसं संविधान निर्मितीसाठी संविधान सभेचा दबाव वाढत गेला. या धावपळीच्या मध्ये 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीच्या संविधान हॉलमध्ये महात्मा गांधींना सोडून बाकी सगळे नेते तिथं हजर होते. जेवढे राष्ट्रीय आंदोलनामध्ये होते तेवढेच त्या सभेमध्ये होते. ज्यांना स्वतःचा देश स्वतंत्र पाहिजे होता पाकिस्तान, त्या मुस्लिम लीगने त्या बैठकीचा बहिष्कार केला. जेव्हा पहिली बैठक झाली त्यावेळी 207 सदस्य होती. डॉक्टर सच्चिदानंद हे सर्वात जुने सदस्य होते, म्हणून त्यांना अध्यक्ष निवडून आणण्यात गेलं. ते फक्त 2 वर्षासाठी सदस्य होते. नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या सभेचे अध्यक्ष कायमचे बनले. त्या सभेचे उपाध्यक्ष म्हणजे S.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णाचारी हे होते. त्याच वेळी आला एक सुवर्ण इतिहास. 12 ऑगस्ट 1947. तेव्हा भारत देशाने गुलामीच्या बेड्यात तोडून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यावेळी भारत देश पूर्ण उत्साहामध्ये आनंदित होता. आणि तेव्हा भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शपथ घेऊन आणि त्यांचं तेच पहिलं भाषण ते इतिहासामध्ये जड झालं. ट्रिस्ट विथ डेस्टिनी.
पण त्याच वेळी संविधान निर्मितीची प्रक्रिया ही सुरू झाली. पण काही अडचणी होत्या. त्यामध्ये निर्मितीसाठी सामग्री नव्हत्या. अशा बऱ्याच अडचणी त्यांना येत होत्या. BN राव यांच्याद्वारे संविधान निर्मितीसाठी तयार केलेलं त्यांचं प्रारूप हे बघण्यासाठी ते बरोबर आहे की नाही ते बघण्यासाठी 29 ऑगस्ट 1947 रोजी ते प्रारूप बघण्यासाठी 6 सदस्यांची निर्मिती केली. त्याच्या अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामध्ये बाबासाहेब असून अजून 6 सदस्य होते आणि त्यामध्ये खूप मोठे फैसले घेतले गेले. अर्थात राष्ट्रध्वजचा अभिमान, राष्ट्रगान आणि राष्ट्रगीतची निवडणूक हे सुद्धा त्यामध्ये सामील होते. आश्चर्यजनक गोष्ट ही आहे की जी संविधानामध्ये पहिल्या पानावर येणारी पेज ती शेवटी लिहिण्यात आली. संविधान हे राजनैतिक आणि संवैधानिक दस्तावेज आहे, तर हे ते ग्रंथाला अनमोल ग्रंथ असं प्रदान करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाला लिहिण्यासाठी 60 देशांचा संविधानाचा अभ्यास केला. 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधानाचा अंतिम प्रारूप पेश केलं. संविधान पूर्ण झाल्यानंतर त्यासमोर एक प्रश्न उभा राहिला की हा संविधानाला चांगला सजवून कोण देणार. नंतर त्यांच्या सगळ्या ध्यानात आलं की प्रेम बिहारी नारायण रायजादा हे सगळ्यात चांगले टेलिग्राफर म्हणजे चांगलं लिखाण करणारे एक व्यक्ती होते. खूप छान लिहायचे. नंतर ते संविधान प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी चांगल्या अक्षरात लिहून दिलं. नंतर लाल बोस यांनी खूप चांगल्या पद्धतीने चित्र वगैरे लावून खूप सुंदर पद्धतीने लिहून तयार केलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात विश्वातील सगळ्यात मोठं संविधान लिहून तयार केलं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाला अर्पण करण्यात आलं. 15 महिलांसंख्या आणि 284 सदस्यांसंख्या त्यावर हस्ताक्षर केले. संविधान लागू करण्यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी निवडण्यात आली. इंडियन काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पूर्व स्वराज्य प्रस्ताव ठेवला होता 1935 साली आणि त्यालाच पहिली स्वातंत्र्याची लढाई असं म्हणून हे संबोधलं जातं आणि म्हणूनच 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्याचं ठरवलं. 26 जानेवारी 1950 रोजी दिल्लीची सर्दी ही देशभक्तीला मात देत होती, जेव्हा राजगोपालाचारी यांनी भारत देशाला जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून घोषित केलं. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचा प्रथम राष्ट्रपती म्हणून शपथ देण्यात आली. त्यानंतर देशामध्ये मोठमोठे कार्यक्रम होत होते. प्रमुख अतिथी म्हणजे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो हे देखील आले होते. 26 जानेवारी 1950 हे इतिहासाच्या पानामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये दर्ज करून टाकलं भारतीयांनी. तर चला मित्रांनो, भेटून एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ, काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला सांगितलं मी पूर्ण इतिहास बघितला मित्रांनो. किती त्रास, किती खटपटी केल्या, किती मेहनत लागली संविधान लिहिण्यासाठी. साधं सुद्धा नाही, पूर्ण जगातलं 1 नंबरचं संविधान लिहिण्यात आलेलं आहे. भारत देशाचं एवढं मोठं संविधान असून सुद्धा आपल्या देशात अन्याय अत्याचार होतात. बघा आता तुम्हीच बघा, विचार करा. आपण संविधान वाचत नाही. संविधान वाचा, आपला कायदा हक्क जाणून घ्या संविधानाबद्दल, तरच आपल्यावर अन्याय अत्याचार होणार नाहीत. तर त्या संविधानाला कुठल्याही जातीपुरतं सीमित न ठेवता तो पूर्ण भारताचं संविधान आहे, तर भारत देशाचं संविधान आहे. बाबासाहेबांनी भारत देशासाठी संविधान लिहिले, कुठल्या एका जातीपुरतं संविधान लिहिलं नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण भारतीय आहोत. आपण मिळून जुळून राहायला पाहिजे नाही की हा मुस्लिम, हा हिंदू, हा बौद्ध, हा शीख, हा ईसाई असं बोलत भांडणं केले नाही पाहिजे. कारण भारत देश हा सगळ्या जाती धर्माचा देश आहे. हा कुठल्याही एका जातीचा देश नाही. याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचं रक्त सांडलेलं आहे. सगळ्यांनी रक्त सांडून भारताला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर भारत देशाला आणि भारत देशातील जनतेला मान द्या, स्वाभिमानाने राहा, सगळे एकजूट राहा. भारतीय संविधानाने कधी जातीवाद केला नाही. सगळ्यांना पकडून ठेवलंय, एकाच संविधानामध्ये सगळ्यांना बांधून ठेवलंय. सगळ्यांना मिळून जुळून हक्क दिलेत. असं नाही की हा जातीचा आहे, त्या जातीचा आहे, हा ब्राह्मण आहे, हा शूद्र आहे, याला हा अधिकार द्या, याला हा तो अधिकार द्या. अजिबात तसं केलं नाही. बाबासाहेबांना जातीवाद सहन झाला, त्यांच्यावर जातीवाद झाला, खूप झाला, पण तरी त्यांनी कुठल्याही जातीला त्रास दिला नाही. संविधानामध्ये सगळ्यांना समान अधिकार दिलाय. मग तो रस्त्यावरचा भिकारी असो किंवा देशाच्या गादीवर बसलेला पंतप्रधान राष्ट्रपती असो, सगळ्यांना समान अधिकार दिले. कुठल्याही जातीला मतभेद केला नाही. आपण कोण करणार आहे? त्यामुळे मी सांगू इच्छितो, हा भारत देश सगळ्या जाती धर्माचा आहे. तर सगळ्यांनी मिळून मिसळून राहा, तरच आपला भारत देश हा मजबूत राहील. एवढंच मी सांगू इच्छितो. तर चला भेटू अशाच पुढील माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ.
आवड असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. चला, जय भीम, जय भारत, जय संविधान. आणि तुम्हा सगळ्यांना भारतीय संविधान दिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चला, बाय.